बाबा सुंदर तुझ्या आभार होतो महान परमेश्वर, आशीर्वादी परमेश्वर, तुमच्या वचनांचा प्रत्येकाने सांगितलं ही प्रार्थना आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया हालेलुया. आपण मलाकी दुसरा अध्याय 1 ते 17 वचन म्हणजे कम्प्लीटली पूर्ण अध्याय घेऊया. मलाकी 2:1 आता याजक हो तुम्हाला आज्ञा होत आहे. त्यासाठी याजक हो तुम्हाला ही आज्ञा काय याजक हो तुम्हाला ही आज्ञा होत आहे. वचन 2 सेनाधीश परमेश्वर म्हणतो माझ्या नावाचा महिमा व्हावा यासाठी तुम्ही ऐकून त्यासाठी ऐकून मन जर लावलं नाही तर मी तुम्हावर शाप पाठवेन. आपण देवाचं वचन आहे हे घेतलं पाहिजे ना, मन लावलं पाहिजे. हालेलुया. आता जर तुम्ही वचन घेता आणि मन जर लावलेलं आहे तर देवाचा आशीर्वाद तुमच्या पाठी येतो. हालेलुया. तुमच्या पाठी नसेल तर शाप आपल्या पाठी. आपण प्रार्थनेत येतो, कधी कधी मन लावत नाही, इकडे तिकडे मन लागते किंवा इकडे तिकडे गोष्टी करत असतो. तसं नाही. परमेश्वराने जिथे आशीर्वाद प्राप्त करून ठेवलेला आहे तिथे आशीर्वादच आपल्या प्रत्येकाच्या पाठीमध्ये आला पाहिजे. हालेलुया. म्हणून त्यांनी हे सांगितले की मी तुमच्या पुढे शाप पाठवेन, कारण जर मन लावलं नाही तर. हालेलुया. म्हणजे आपण प्रभूमध्ये त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, वचनाकडे लक्ष दिलं पाहिजे, त्याच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे, त्याच्या नियमांकडे पण लक्ष दिलं पाहिजे. हालेलुया. आणि जसं आपण लक्ष देत आहे तसा आशीर्वाद आपल्या पाठीमागे तो उत्पन्न होत आहे. तुमचा आशीर्वाद शाप करेल. हालेलुया. आता तुम्ही मला आम्ही आशीर्वाद घेतो पण देवाचे नियम पाळत नसेल तर तिकडे आशीर्वाद नाही, तर तिथे देव आपल्याला काय सांगतो, तिथे आशीर्वाद योग्य तुम्हाला. आपण कधी कधी बोलतो मी प्रार्थनेत येतो, प्रार्थनेत राहतो, प्रार्थनाही करतो. हालेलुया. पण कधी कधी आपले प्रश्न सुटायला फार कठीण जातात. त्याला कारण हेच असतात. हालेलुया. कारण आपण प्रभूच्या वचनात किंवा शिक्षणात किंवा त्याच्या नियमामध्ये चालत नाही आणि न चालल्यामुळे पाठीमागे आपल्या शाप तयार होतात. काय होतात? तुम्ही लक्ष पुरवत नाही म्हणून मी त्यास. हालेलुया. काय सांगते, जर लक्ष पुरवलं नाही तर मी त्याला शाप काय करेन. हालेलुया. मग आपण आशीर्वाद घ्यायला का शाप घ्यायला आल्या, मग प्रार्थना कशी घेतली पाहिजे. अनुवाद मध्ये बघा 28 अध्यायामध्ये दिलेलं आहे आणि 1 ते 14 मध्ये असं दिलेलं आहे, जो आज्ञा नियम पाळतो तो स्वतःच्या पाठीमागे आशीर्वाद येतात आणि आज्ञा नियम मोडतो तसं पाठीमागे त्याच्या शाप तयार होतात. हालेलुया. मग आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये देवाने शिकवलेले मुद्दे किंवा जे नियम जे आहेत ते पहिले पाळता आले पाहिजे. आशीर्वाद कसा पाठीशी. हालेलुया. तो शोधायचा. प्रत्येक मनुष्य आशीर्वादाचीच अपेक्षा करतो. हालेलुया. तुम्ही आणि मी प्रार्थनेमध्ये जेव्हा राहत असतो तेव्हा तो आशीर्वाद आहे आपल्या पाठीमागे यायला. हालेलुया. कारण जिथे आशीर्वादाची अपेक्षा ते अपेक्षा धरून चालते तेवढं सामर्थ्य मिळते, तेवढा अभिषेक मिळते, तेवढा आशीर्वाद मिळते, तेवढ्या अद्भुत गोष्टी मिळतात, सर्व दुष्टात्मे पळतात. कारण तो आशीर्वाद वेदी परमेश्वराचा तो आपल्या पाठीमध्ये. म्हणून त्यांनी काय सांगितलं, लक्षपूर्वक लावा. हालेलुया. म्हणजे तुमच्या पाठीशी शाप घेणार नाही. हालेलुया. माणसाचा शाप बाजूला राहू दे, पण देवाचा जो शाप आहे तो आपल्या प्रत्येकाला
तो सावधगिरीने सांभाळायचा. हालेलुया. की माझ्या पाठी शाप आला नाही पाहिजे. हालेलुया. देवाचा आशीर्वाद धावत आला पाहिजे. अनुवाद मध्ये तुम्ही बोलता 28 आशीर्वाद धावत येईल. माणसं धावा बघा किती जातील, किती धावून फुटतील. हालेलुया. आशीर्वाद धावत आला पाहिजे. हालेलुया. आपण वस्तूसाठी धावता, मग तसाच आशीर्वादासाठी आपल्याला धावायचं. बघा, मी तुमच्या शेतातले बी. काय आपण शेतकरी आहे बरोबर, मासरीवाडे पण आहे, म्हणून तरी काय सगळे मी त्या शेतातले बी निर्जीव करेन तुमच्या आता आपण देवाच्या वचनात शिक्षणात आहे. लोक काय करतील त्या पता नाही, पण तुम्ही काय करायचं ते पहिलं लक्ष द्यायचं. हालेलुया. आणि वचनात राहायचं, शिक्षणात राहायचं. जिथे शाप आलाय तिथे आशीर्वाद कसा मिळवायचा तो शोध करायचा. पाप कबूल केलं ताबडतोब आशीर्वाद येते. हालेलुया. या पाप धरून ठेवलं तर पाठीमागे शाप येते. हालेलुया. पाप वाढवायची नाही तर पवित्रता वाढवायची. पवित्रता वाढल्यानंतर पवित्र आत्मा आपल्यात कार्य करते, ज्ञान वाढवते, बुद्धी वाढवते, अभिषेक वाढवते, अद्भुत गोष्टी वाढवते, ज्ञानाचा अनुभव वाढवते. कारण परमेश्वराचा आशीर्वाद वाढवतो. बघा कसं ते लेवी लोकांबरोबर माझा करार काय व्हायचा. ती आज्ञा मी तुम्हाकडे पाठवलेली आहे हे तुम्हाला समजेल असं शैलाधीश परमेश्वर म्हणतो. हालेलुया. आता आज्ञा आपल्या सगळ्यांना सारखी, तुम्हाला मला ह्याला सगळ्यांना आज्ञा सारखी. हालेलुया. ती आज्ञा सर्वांना दिली. मोशेने दिली लोकांना. हालेलुया. मोशेला परमेश्वरी दिली. अशा प्रत्येक प्रश्नाची उत्तर आपल्या सगळ्यांना ती सांभाळायची. आणि जर आपण सांभाळून ठेवलेलं आहे तर ती परमेश्वराची कृपा आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये ती उत्पन्न होणारी परमेश्वराची शांती. हालेलुया. आणि ही शांती आपल्या जीवनात असेल तो आशीर्वाद आपल्या शरीरात राहिलेला आहे. मी त्यांच्या बरोबर केलेला करार जीवनाचा काय सांगते, जीवनाचा व शांतीचा. हालेलुया. आपल्याला त्यांनी जीवन दिलं, आपल्याला एक शांती दिली. हालेलुया. शांतीचा आणि जीवनाचा करार मी त्यांना. आपल्या भविष्यामध्ये जो करार परमेश्वराने केलेला आहे तोच करार आपल्या प्रत्येकाला तू सांभाळता आला पाहिजे. हालेलुया. एक करार परमेश्वराने लाखो लोकांमध्ये त्याच्यात आपल्या लोकांना दिला. हालेलुया. सगळे लोकांना करार माहिती नाही, सरळ सगळे लोक प्रभूच्या वचनाप्रमाणे चालत नाही, कारण त्यांनी प्रभूच्या मार्गाप्रमाणे आपल्या भविष्यामध्ये चालवण्याचा प्रयत्न केला. आपल्याला स्वर्ग मिळाला. आपण किती भाग्यवान आहे. आपल्यासाठी देवाची किती योजना आहे की शब्द आपल्या कानावर पडतात. बाहेर उतरा, काय काय शब्द कानावर येतात. कधी भविष्यात ऐकले नाही अशा गोष्टी लोकांच्या तोंडून. पण आज आपल्याला परमेश्वराने दिलेल्या कृपेचं जे गीत किंवा दान हे सगळ्यात श्रेष्ठ आणि सगळ्यांना मिळालं नाही ना, आपल्या लोकांना मिळालं. म्हणून मी माणसाचं काय सांगतो की पित्याची छाकर शिल्याशिवाय कोणी त्याच्याकडे येत नाही. परमेश्वराची इच्छा होती आणि त्याच इच्छेने आपल्या सगळ्यांना हे आमंत्रण आले. जर आम्ही देवाच्या इच्छेवर जीवन जगत नाही तर देवाची कृपा
आपल्या प्रत्येकाच्या जीवनात प्रवेश करू शकतो. जो आत्मा आम्हाला मिळाला, जीवन आम्हाला मिळालं, शांती आम्हाला मिळाली, ज्ञान आम्हाला मिळालं, दान आम्हाला मिळालं, ते देवाचं आहे. आज तुम्हाला माहिती अनेक लोक आहेत, हे शेवटचा काळ आणि ख्रिस्ताविरुद्ध उठलेली लोक आहेत. योहानाचे पत्र जर वाचले 5वी अध्याय वाचले, खूप समाधानी जीवन आहे. ख्रिस्ताविरुद्ध उठलेले किती लोक आहेत, येशूला नाकारणारे लोक आहेत आणि मानवाचा स्वीकार करतात. आता या अध्यायामध्ये पण तुम्हाला त्या शिक्षणाचा अनुभव म्हणून मी ती त्यास दिली होती आणि त्याला माझी भीती वाटली व माझ्या नावाचा त्याला भाग पडला. खरोखर आपण प्रभूमध्ये आहे, वचनात आहे, शिक्षणात आहे किंवा नियमात आहे. हालेलुया. आणि या शिक्षणाचा जर खरा अनुभव आम्ही घेत आहे तर येशूची भीती आहे, येशूच्या वचनाची भीती आहे, मार्गाची भीती आहे, पापाची भीती, सर्व प्रश्न आहे. भीती येणारे पाप केलं तर माझा असा प्रश्न होईल, मी देवाचं अपचन ऐकलं नाही तर माझा प्रश्न असंच होतो. हालेलुया. आता पुढचं वचन सांगतो. वचन 6 त्याच्या मुखात सत्याचे धर्मशास्त्र होते. काय सांगते? त्याच्या मुखामध्ये सत्याचे धर्मशास्त्र. कोणतं? सत्य. तेव्हा आठवते सत्य समजेल, सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. सत्याचं धर्मशास्त्र जर आपल्या मुखात राहिलेलं आहे तर सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करेल. सत्याचं धर्मशास्त्र कसलं? सत्याचं धर्मशास्त्र. आता सत्य बोलणारा येशू ख्रिस्तच होता, या जगात कोणी नाही. आणि जो कोणी त्याच्या शिक्षणाचं पालन करतो आणि दुसऱ्याला तो चांगल्या नियमानुसार किंवा वचनानुसार तू त्याला शिकवून तर त्याला परमेश्वर त्याला त्याचा मार्ग देण्याचं काम. आज आपल्या प्रत्येकाला एक अनुभव घ्यायचे आणि ते अनुभव जिवंत देवाचे. आता जिवंत देव जे आहे तो आपल्याला मिळाला. मेलेले देव ते सगळ्यांना मिळतात. दगडामध्ये असतात, फायबरमध्ये असतात, तुम्ही होते तसं मातीत होतात, लाकडामध्ये असतात, अनेक आहेत, भरपूर आहे. कागदाचे असतात. देवामध्ये किती देव आहेत माहिती? हिसाब केला तर विचारले करू. सगळ्या प्रकारच्या झाडा पाण्याचे पण बनवलेले. झाडाला पण देव म्हणतात, फक्त माणसालाच देव म्हणतात. माणसाशी दुश्मनी, ज्यात आत्मा आहे त्याच्याशी दुश्मनी, आणि ज्यात आत्मा निघून गेलाय त्याच्यात कुठली तो महिन्याचं, 6 महिन्याचं, वर्षाचं ती आठवण आहे. घरात असेल 1 कप चहा याची आठवण नसते. गेल्यावर सगळ्यांना आठवण. तो देव एकदम प्रसन्न होतो. आणि त्याचे सहकारी भरपूर येतात, चणे खायला, पॅकेज खायला, आणि अशी देव पुष्कळ आहे. त्या टायमाला जमतील. पण जो मनुष्य खाटेला खेळलेला आहे ना त्याला 1 कप चहा द्यायला एक पण मनुष्य. मी कोणा विरोध जात नाही, पण हे जे काही शिस्त आहे ते मी सांगतो, कारण मी खूप लोकांच्या घरी फिरत होता व्हिजिटिंगसाठी. पण जे आजारी जे होते, 41 वाचलं तुम्हाला समजेल त्याच्यामध्ये प्रवेश खरं काय. अनेक लोकांच्या घरी मी फिरून खरं सांगू, जे सत्यात चालतात ना त्याला डिमांड नाही. खोटं करतात ना त्यांच्या पाठीमागे 1000 लोकांचं डिमांड असतं. या बायबल उलट्या भाषेचं शिकवतात ते लोक, पण बायबल असं शिकवते सत्या मार्गाचं शिक्षण देतो. मग ते 10-40% संदेश त्याला तू संदेशला मानणार हे फळ मिळणार. संदेश म्हणजे देव, संदेश म्हणजे देव. देव त्यांच्यातून योहान 15:4 त्यांच्यातून संदेश त्याच्याद्वारे चमत्कार करतात. संदेश चमत्कार नाही करत. चमत्कार करणारा कोण आहे? परमेश्वर. मी राजे 2 अध्याय वाचतो. एलियाला स्वर्गात कसं घेतलं तर अलिशा काय सांगते? हालेलुया.
मी शपथ घेऊन मी तुमच्या मागे, मी सोडायचंच नाही, मी तुमच्या जोडीनं येईल. त्यांनी असा पाठलाग केला, मला वाटा पाहिजे, मी तुमच्याकडे काय मागत नाही, मला वाटा पाहिजे. तुम्हाला जे दान आहेत ना त्याचं दुप्पट दान पाहिजे. अलिशा विचारते एलिया सांगतो की देवाने मला आता बोलवले, मला जायचंच आहे. कुठे येतो? नाही जायचं, पलीकडे याच्यातून निघायचं. अलिशा शोधतो, एलिया विचार करतो, देवाने तर मला हाक दिलेले, पण हो हाक मला देतो, मी देवाच्या हाकेकडे लक्ष देऊ का याच्या हाकेकडे लक्ष देऊ? मला तुला ते दान मिळाले त्याचं मला डबल दान पाहिजे. आपल्या इकडे असे भेटते, मला दान मिळाले ते माझ्यापेक्षा खाली कमजोर दान मिळेल ते पाहिजे, अशी माणूस भेटते. नाही प्रार्थना केली तरी चालू. आपल्याला लोकांना तसं असते, कधी कधी कंटाळा येतो, जास्त प्रार्थना चालू झाली जरा जास्त वेळ गेला, म्हणून अनेक लोकांना 1 तास बरं वाटते, अर्धा तास बरं वाटते, 2 तास मस्त शांती तेवढीच. बायबलची कानेकोपरे आपण रद्द करू शकतो. त्यासाठी खरंच पत्रामध्ये 5 निरंतर प्रार्थना. प्रकटीकरण 4:8 निरंतर प्रार्थना. प्रकटीकरण मध्ये 19:1-6 वचनामध्ये स्तुती निरंतर. देवाला असं आवडतं की निरंतर प्रार्थना करणार, तेव्हा देव त्याला त्याच्या कष्टाचं फळ देतो. त्याला कामाला जायला लागत नाही. मग ते साचून 2 दऱ्याची नोकरी नाही, त्याने देवाची नोकरी करायची. मग त्याला काय पाहिजे? खायला पाहिजे, प्यायला पाहिजे, उठायला पाहिजे, जेवायला पाहिजे, सगळं पुढे. कारण तो स्वतः खाणार आणि दुसऱ्यांना पण खायला, जर सर्वस्व त्याग करतो. नाही तर स्वतःच आपले खाजल देईल, दुसऱ्याला सही उपाशी राहा. उपवास प्रार्थना करा. अगदी बरेच प्रार्थना केंद्रामध्ये सिस्टम आहे. जास्त लोकांना आज उपवास प्रार्थना आहे, या आपण पैसे टाका. आता मी काय सांगू शकत नाही, पैसा कशाला कर भरायचं असते. अगदी पंखे आहे, खुर्च्या आहे, पहाडा आहे, त्याचा कर. त्याच्यानंतर बेनिफिट नाही, फायदा नाही. फायदा जर असेल तो गरीबांना घ्यायचा. आता मी तुमच्या विचारकडे मी घेतलं नाही, घेत पण नाही. मी जर तुम्हाकडे सांगितलं की आता पंख्याचं लाईटचं बिल येते, तर आपल्याला महिन्याला समजा 10,000 बिल आहे, बरोबर. मग प्रत्येकाने 100-100 रुपये काढा, ते तुम्हाला बिल भरायचं आहे. हल्ली तर तेवढं नसेल ते पंखे बंद होतील, लाईट बंद होईल, मग काय करणार. पण आजपर्यंत मी एवढ्या वर्षात 24 वर्ष सगळे गेलो, ना कधी पाणी पिला, ना कधी जेवला, ना कधी गाडीची अपेक्षा केली, ना कधी पेट्रोलची अपेक्षा. तो परमेश्वर देतो. दुसऱ्या पत्रामध्ये 9:6 पासून जो खाणाऱ्याला बी पुरवतो त्याला तो देतो. बघा ही कार्यवस्था आहे ना, आपल्याला काय दिलेलं आहे? प्रसार करायला सुवार्थेचा संधी दिली. म्हणून कोणता मनुष्य प्रार्थना करतो ना, तेव्हा जगाचे मोह त्यांनी बघायचे, तर ज्याचे त्याचे त्यांनी बघायचे. आता बघा, जेव्हा योहान 6 येशू ख्रिस्त प्रचार करत निघाला आणि तिकडे खायला काही नाही, तर एका मुलाजवळ 2 मासे आणि 5 भाकऱ्या होत्या. फक्त येशूने प्रार्थना केली, आता यांना खायला शिष्याला सांगितलं तुम्ही आणा. एका मामीने, शिष्य म्हणजे काय, पैसे घेत होते, त्यांना पैसे त्यांच्याकडे देत होते ना, त्यांनी घ्यायचं आणि खायला लोकांना द्यायचं. ती जबाबदारी त्यांची होती, आपली माझी नाही. असं माझं काम आहे, जी सेवा दिली, सुवार्थ दिली, ती करायचं. येशूने काय सांगितलं, तर इकडे 2 मासे आणि 5 भाकऱ्या, सगळ्यांना बसवा. 50 लोकांना बसवा. किती? केवढे विश्वासी असते, तुम्ही त्याचा विचार केला? योहान 6 वाचलं तर योहान 6 आणि 50 बसायला आणि 2 माशी आणि 5 भाकऱ्या आणि म्हणतो 50 लोकांना बसवा. सांगितलं तसं ऐकलं त्यांनी, तो विश्वास त्यांनी धरला, घेतले, स्तुती केली, आज वरती केले, देवाला समर्पण केलं. शिष्याला सांगितलं यांना वाटा, किती लोकांना वाटू.
तुम्हाला मी विचारलं, मी 2 मासे 5 भाकऱ्या, मासे काय मोठे होते का ते? मासे हे शब्द बायबलचे लिहून 5 भाकऱ्या काय विहिरीसारख्या असतील का मोठ्या? 10 पायदाची विहीर का 14 चौदाची, तेव्हा थोडे थोडे करून मासे तरी नाही अगदी एका देशाची भाकर बनवून दिलेली असं नाही. विचार करा, जसं येशू बोलला तसं त्यांनी ऐकलं. बसले, हे घे न वाट. तुम्हाला जर असं सांगितलं तर पहिले असे बघतील, हे कोणाला पुरणार? आईने चपात्या बनवल्या असेल 5-6, हे एवढ्या जणांना कसं पुरणार? आईसाठी पुरेल नाही पुरणार. मी 5 खाईल एकटा. आई, एक मुलगा होता, तो 30 चपात्या खायचा, हैराण झाले सगळे. 30 चपात्या, विश्वास नसेल तो छोटा होता, आता किती खाते माहिती? हा, माझा मित्र आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. सांगते आई, सांगते 30 चपात्या लागतात एकट्याला. आई, 30 चपात्या म्हणजे छोटी, त्याच्यासाठी ती भाकर तेवढीच होती. 1 खा का 30 खा, त्याच्या पोटाचा आधार हा सगळ्यात मोठा. पण त्यांना जसं सांगितलं ना, त्याने तसं ऐकलं. बसले 50 करता 10 टोळ्या बरोबर. किती? 5 दही 50, 10 जागेवर बसवले. 50 लोक. हालेलुया. विचार करा, आणि हे तुकडे हे दिले, तुकडे केले. 1 भाकरी, 1 माशाचा तुकडा, पोट भरून गेलं, तृप्त झाले ना. 12 टोपल्या उरल्या, म्हणजे 12 प्रेषित उरले. हालेलुया. किती? 12 टोपल्या म्हणजे 12 प्रेषित या पृथ्वीवर उरले. आजपर्यंत तेच आहे, 12 प्रेषित. त्या 12 टोपल्या म्हणजे 12 प्रभूचे सेवक. म्हणून आज ही भाकर जगामध्ये प्रसिद्ध आहे. समजलं? कारण त्याच्या उपकार स्तुतीमध्ये जो चमत्कार घडत गेला, तर 50 लोक 10 ठिकाण्यावर बसले. एवढे विश्वासी होते ते, की ते विचार करू शकत. त्यांचा विश्वास एवढा मजबूत होता. आणि जसा तुकडा दिला, एकाने मासा दिला, एकाने भाकरी दिली, चाले पाठीमागे 1 वाटी, आणि एक खातच नाही. जसा काय चिंगमच आहे का, चावतात खात जातात, तृप्त होतात, खात जातात, तृप्त होतात. कदाचित ती 3 दिवसाची रोटी कडक झाली असेल, नाही का? सांगते. कदाचित ती चिंच तोंडाला लावून असं खात असेल, किंवा चॉकलेट सारखं खात असेल. असं झालं असेल का? चॉकलेट कसं चुकत खातात? जास्त चॉकलेट खायला लागलं का दात पुढे होतात. अरे प्रश्न सोडायचा तुम्हाला, विचार करणाऱ्या गोष्टी आहेत की नाही? आणि टोपल्या पण उरल्या की नाही? 5 भाकऱ्या, 2 मासे, 5 काय 10 खातील. ते कोळी लोकांच्याच भाकऱ्या असतील का? त्यांचे जरा मोठे असतात ना चांदू मामा. आता ही गोष्टी शिकायचं आहे आपल्याला. मोठा शिक. त्यांनी खाताना देवाला धन्यवाद दिला, आणि तू दिलेला आहे, आणि ही सर्व अवलाद तुझीच आहे, म्हणजे सर्व मुलं तुझीच आहे. या 5000 लोकांना खायला देत गेलं, खात गेले, देत गेलं, खात गेलं, खाऊन पोट भरलं. आणि 12 टोपल्या. म्हणून येशूने ते सांगितलेलं होतं, योहान 6:52 पासून पुढे 54 पासून, जर कोणी माझा देह खाल्ला नाही ना माझं कोणी रक्त पिलं नाही तर त्याला वाटा. ते आध्यात्मिक शरीर होतं, ही भाकर नाही. समजलं? त्यांनी आध्यात्मिक आपलं शरीर, आत्मा या जगासाठी दिला, तो दाखला होता. आणि आज दुनिया येशूच्या रक्ताने आणि त्याच्या शरीराने दुनिया तृप्त आहे.
आणि त्याने उरवल्या ते 12 टोपल्या, ते म्हणजे 12 प्रेषित या जगासाठी. समजलं का? हा. तर त्या 12 टोपल्या होत्या ना, 5 भाकऱ्या होत्या, तर 2 मासे पडले. हालेलुया. या जीवनामध्ये एक पिता होता आणि एक पुत्र होता. 2 मासे म्हणजे तेच या जगाचं तारण करणं. हालेलुया. आणि या पृथ्वीमध्ये 5 भाकरी त्याने चित्र दिलं की 5 दिवस तुम्ही खा आणि 2 दिवस सुट्टी करा. एक शब्बात आणि एक पुनरुत्थान. हे 2 मासे मीच आहे. एक शब्दाचा धनी आहे, एक पुनरुत्थानाचा धनी आहे. त्याचा अर्थ तुम्हाला माझा देह आणि माझं शरीर एक खाद्य. 54 पासून वाचा तुम्हाला त्याच्यातला. ज्याला पवित्र आत्मा मिळालेला असेल तो त्याच्यावर पूर्ण स्टडी करेल आणि तो चित्र लोकांना देईल. कारण अंधकार आणि प्रकाश हे 2च होते. उत्पत्ती सुरुवात केली. हे दोन्ही ऐतिहासिक गोष्टी त्यांनी संपूर्ण जीवनात मार्ग दिले. आदामाच्या काळामध्ये त्यांनी डिसिजन घेतलं अंधकार नाहीसा करण्यासाठी प्रवेश. कारण आदामाने पाप केले. हालेलुया. आणि ह्या आदामाने पाप केलं नाही. पवित्र मरियेने पाप केलं नाही, आज्ञा पाळल्या तिने. पण एवेने पाप केलं. ही जोडी परत आली नव्या करारामध्ये. नवीन कराराची स्थापना सुरू झाली. खूप इतिहास आहे. आम्ही फक्त धंद्यासाठी, पैशासाठी ना खाण्यासाठीच येतो, पवित्र आत्मा मिळवण्यासाठी नाही. आणि जो पवित्र आत्म्यासाठी आलेले असतील तर तो पवित्र आत्म्याचं शिक्षण घेतो. तर तो या जगाच्या सगळ्या मोहापासून तो बाजूला नाही. त्याला मोह लागत नाही. ज्यामध्ये पवित्र आत्मा आहे तो मोहाचे विचार करत नाही. मी योहानाचे पहिले पत्र आहेत ना 1 ते 5 पर्यंत वाचा. जसा नीतीने चालणारा न्यायसंपन्न, जसा तो नीतीने चालतो तसा आपण नीतीने चालले पाहिजे. त्याला पवित्र आत्मा बोलतात. मनुष्य 3 प्रकारमध्ये. एक मनुष्य 3 प्रकारचे भाग आहेत. एक परमेश्वराच्या दृष्टीने, एक त्या स्वतःच्या दृष्टीने, तिसरा सैतानाच्या दृष्टीने. एकाच माणसामध्ये 3 प्रकार कार्य करतात. एक तुमचं वैयक्तिक जीवन, एक परमेश्वर पित्याच्या इच्छेप्रमाणे जीवन आणि तिसरं सैतानाच्या इच्छेप्रमाणे. 3 प्रकार मनुष्याच्या जीवनात काम कार्य करत आहे. म्हणून पवित्र जो आत्मा आहे तो आपल्या सर्व व्यक्तीच्या जीवनामध्ये आत्मपरीक्षण करण्यासाठी निर्माण झाला. जास्त विचारधारा देवाविषयीच, दुसरे विचार आणूच नका. आणि दुसरे जर विचार आणले तर समजून घ्या की स्वतःच्या भविष्यात काहीतरी नुकसान पत्र माझ्या जीवनात येणार. हा अध्यायामध्ये तसंच मला की दुसरा अध्याय परमेश्वरचे काही मुद्दे होते आणि हे मुद्दे ज्या मनुष्याला मिळालेला असेल त्या माणसाने त्या मुद्द्याचा वापर करा. सगळ्यांना देवदेणी मिळत नाही. सगळी कामं आहेत, सगळ्यांना धंदा आहे, काम आहे, पण देवाच्याच कामाला धंदा नाही. काम करणारे सगळे, प्रार्थना करणारे, प्रार्थनेत येणारे, प्रार्थनेत जाणारे पण, प्रार्थना चालवणारे पण देवाचा मार्ग तो चालवणारा मनुष्य. कोणताही मनुष्य स्वतःच्या इच्छेवर प्रार्थना चालवतो. देवाची इच्छाने सर्व काही करायचं, आपली इच्छा नाही. आज माझ्या मनात योजना झाल्या. आपल्या प्रत्येकाला शिकायचं आहे. नीतीसूत्रामध्ये आपण वाचतो मनात योजना आपल्या आपण जिंकली उत्तर देणं परमेश्वर. पण परमेश्वर आपल्याला काय शिकवतो हे पण शिक्षण घेणं गरजेचं. जर शिक्षण मिळालं तर जीवन मिळेल, जीवन मिळालं तर शांती मिळेल, शांती मिळालं तर आनंद मिळेल, आनंद मिळाला तर सगळं प्रभूची इच्छा पुऱ्या होईल. हालेलुया. कारण बायबल प्रत्येक माणसाला शिकवताना देवाच्या इच्छेनुसार होतं. आणि देवाची जर इच्छा आहे तर देवाच्या योजना तुमच्या जीवनात अद्भुत चिंता चमत्कार. हालेलुया. पहिलं प्रथम देवावर विश्वास ठेवा. तर पुढे वचन घे टाकू. त्याच्यामध्ये कुटिलता आढळली नाही. तो माझ्याबरोबर
तो माझ्या बरोबर शांतीने व सरळतेने तो सरळतेने वागलास अधर्मापासून वळविले. जी चुकीच्या रस्त्यामध्ये होते त्यांनी त्यापासून त्याला वाढले. विचार करा, परमेश्वर चुकलेल्या मार्गातून कसा फिरवतो, त्याला मरणाच्या मार्गातून वाचवतो. वचन 7. कारण याजकाच्या वाणीच्या ठायी ज्ञान असावे, त्यांच्या तोंडून धर्मशास्त्र ऐकण्यास लोकांनी आतुर असावे, कारण तो सेनाधीश परमेश्वराचा निरोपी आहे. हालेलुया. आता आपल्याला धर्मशास्त्र ऐकण्यासाठी इच्छा झाली पाहिजे, कारण तो निरोपी आहे. आता आम्ही देवाची काय आहे? निरोपी. तर तुम्ही वचन ऐकण्यासाठी धावत राहिलं पाहिजे, चाललं पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे, वचनाचं पालन केलं पाहिजे, पवित्र आत्मा मिळवला पाहिजे. हालेलुया. वचन वेळी शिकवते ना, वचनाचं पालन करणं जरुरी. तर आपण 24 एक प्रार्थना घेऊया. स्वर्गीय बाबा परमेश्वर, दया बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुमच्या आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादी परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला साहित्य पवित्र आत्म्याने भरून काढ. सर्व लोक आमदार सर्व पोलीस तुमचा आशीर्वाद. ही प्रार्थना आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया.